नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटो किंग कार केअर चॅनलमध्ये। S2 मॉडेल 2016चं आपल्याकडे S11 क्लासिक मध्ये कन्वर्ट होण्यासाठी आलेलं होतं। गाडीचं काम आज कंप्लीट झालेलं आहे। तर या गाडीमध्ये आपण काय काय काम केलं ते तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगतो। या गाडीचं बोनेट रस्टिंग होतं, तर आपण पूर्ण न्यू बोनेट याच्यात टाकलेलं आहे। त्यानंतर गाडीचा पुढचा जो शो असतो, हेडलाइट, ग्रिल, बंपर वगैरे हे पूर्ण क्लासिक S11चं आपण यामध्ये अपडेट केलेलं आहे। त्यानंतर साइड अँगलनी आपण या गाडीत S11 क्लासिकचे अलॉय व्हील विथ टायर या गाडीत आपण टाकलेले आहे। त्यानंतर टॉप मॉडेलचे साइड मिरर, त्यानंतर डोअर क्लाइडिंग, फुटरेस्ट आणि कॉर्नर हे पण S11 चे आपण या गाडीत इन्स्टॉल केलेले आहे। नंतर रूफ रेल आणि अँटिना हा पण आपण या गाडीमध्ये S11 क्लासिकचा टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, बॅक प्रोफाइलचा विचार करता आपण हिला कंप्लीट S11 क्लासिक मध्ये अपडेट केलेली आहे। जी डिक्की आपण पूर्ण चेंज केलेली आहे। त्यानंतर डिफॉगरची काच पण आपण हिला टॉप मॉडेलची काच यामध्ये टाकलेली आहे। रियर वायपर ते पण वर्किंग आपण यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे। स्कॉर्पिओ क्लासिक S11 चे आपण बेसिंग पण यामध्ये टाकलेले आहे। नंतर बंपर हे अप्पर आणि लोअर टॉप मॉडेलला जे येतं ते पण यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे। रेड डी लॅम्प क्लासिक सिरीज मध्ये रेड डी लॅम्प आणि रेड टेल लॅम्प हे पण आपण या गाडीमध्ये अपडेट केलेले आहे। त्यानंतर न्यू लोगो प्लेट, ही नंबर प्लेटची जी लोगो प्लेट असते न्यू मॉडेलची, ती पण आपण या गाडीत इन्स्टॉल केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता बॅक प्रोफाइल 100% ती S11 क्लासिक मध्ये अपडेट झालेली आहे। या गाडीमध्ये या S2 मॉडेल मध्ये आपण तिला Android 2K ची स्क्रीन आपण इन्स्टॉल केलेली आहे। त्यानंतर शीट कव्हर आणि फ्लोरिंगचं पण काम या गाडीत आपण केलेलं आहे। त्यानंतर S2 मॉडेल साठी डोअर पॅड हे ओल्ड मॉडेलचे असतात, आपण ते पण S11 क्लासिकचे या गाडीत इन्स्टॉल केलेले आहे। त्यानंतर साइड मिरर ते पण बटनावर वर्किंग, ते पण आपण या गाडीत केलेले आहे। आणि मेन जे असतं S11 क्लासिकचं जो स्टीअरिंग व्हील, तर आपण पूर्ण वर्किंग स्टीअरिंग कंट्रोल वर्किंग सोबत या गाडीत इन्स्टॉल केलेला आहे। तर तुम्ही गाडी आतून पण बघू शकता, खूप छान पद्धतीने रेडी झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमची ओल्ड स्कॉर्पिओ न्यू मध्ये मॉडिफिकेशन करायची असेल किंवा क्लासिक S11 मध्ये अपडेट करायचे असेल तर एक वेळ ऑटो किंग कार केअरला अवश्य भेट द्या।